नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण लाल किताबानुसार असं काही पाहणार आहोत, ज्या वस्तू आहेत ज्या उशीखाली ठेवल्यामुळे तुम्हाला यश प्राप्त होतं. हो, अगदी खरं आहे हे. यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे, कारण लाल किताबातील असे उपाय जे सर्वजण करू शकतात, ते मी नेहमीच तुमच्याशी शेअर करत असते. उशीखाली ठेवा, ही एक वस्तू धनाची कधीच कमतरता भासणार नाही. तुम्ही आपलं थंबनेल पाहिलेलं आहे, तर जाणून घेऊयात त्याबद्दल ज्या गोष्टी आपण उशीखाली ठेवू शकतो. कारण दिवसभर काम करून आणि जीवनातील समस्यांना तोंड देऊन प्रत्येक व्यक्ती थकून गेलेली असते अगदी. मग फक्त हातात उरते ती रात्र, जेव्हा आपल्याला चांगली झोप घेऊन सर्व ताणतणाव, थकवा दूर करायचा असतो ना, तेव्हा एक चांगली झोप असणे खूप गरजेचं आहे. शरीराला आराम मिळतो, तणावही कमी होतो आणि शरीर, आपलं मन हे सगळं रिकवर होतं. पण यामध्ये अशाही व्यक्ती आहेत, ज्या अनेक समस्यांनी, चिंतांनी इतक्या त्रस्त होतात, की रात्री देखील त्यांना झोप येत नाही. अशा परिस्थितीत आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या रात्री झोपताना फक्त उशीखाली ठेवायच्या आहेत. म्हणजे आपलं बंद झालेलं नशीब देखील उजळू शकते. तर चला, काही सोप्या उपायांबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊया. पण तत्पूर्वी आपल्या या स्तुती मराठी कॉर्नर चॅनलवर जर प्रथम आला असताल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय, तर लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं हे तुमच्यासाठी जर एक क्षुल्लक असलं, तरी माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आणि खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर सोबतचं बेल बटन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटनची आपल्याला मदत होते. तर आता आपण जेव्हा रात्री झोपत असतो, तेव्हा प्रत्येकजण आपल्या बेडवरती एक उशी प्रत्येकाची असते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात एकामागून एक येणाऱ्या समस्यांमुळे त्रस्त असताल, तर रात्री झोपताना देवाच्या चरणी अर्पण केलेली फुले तुमच्या उशीखाली ठेवू शकता. लक्षात घ्या, यामध्ये कोणतंही ते निर्माल्य झालेलं नाही आहे. सकाळी फुले वाहिलेली आहेत आणि संध्याकाळी परमेश्वराचा आशीर्वाद म्हणून त्यामधील पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे, ती आपण उशीखाली ठेवून झोपणार आहोत. अतिशय चमत्कारिक आणि पॉवरफुल असा हा उपाय आहे. कारण अनेक मान्यतेनुसार उशीखाली देवाला फुले अर्पण करून जी आपण स्वतः घेऊन उशीखाली जर ठेवलीत, तर रात्री झोप ही एकदम शांत येते, गाढ झोप लागते. या एकाच उपायाने हळूहळू जीवनातील समस्या संपू शकतात. कशा काय? तर आपल्याला सकारात्मकता जाणवू लागते, दिवसभर ऊर्जावान वाटते आणि असे म्हटले जाते की या फुलांवर देवांचे आशीर्वाद आहेत, जे हळूहळू एखाद्या व्यक्तीला घरातील आणि जीवनातील समस्यांपासून मुक्त करू शकतात. तसेच ते सकारात्मकता देखील पसरवतात. साहजिक आहे, झोप शांत लागल्यामुळे आपल्या अंगातील जी ऊर्जा आहे, ती एनर्जी ती संचारित होते आणि मोठ्या उच्च पातळीवरती पॉझिटिव्हिटी आपल्याला जाणवते. याचबरोबर पुढचा उपाय बघूया. अनेक वेळा कठोर परिश्रम करूनही आपल्याला महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळत नाही, बरोबर ना? तर अशा परिस्थितीत मन अस्वस्थ होते, मानसिक तणावही वाढतो आणि आपल्या कामामध्ये वारंवार अडथळे येत आहेत, हे सतत मनामध्ये चिंतन केल्यामुळे टेन्शन येतं आणि रात्री झोप लागत नाही. तर रात्री झोपताना आपल्याला यासाठी उशीखाली चांदीचा छोटासा मासा बनवून घ्यायचा आहे आणि तो ठेवायचा आहे. उशीच्या कव्हरमध्ये तुम्ही आतमध्ये जरी ठेवलं, झिपलॉक असेल तर एकदम बेस्ट आहे. यामध्ये तुम्हाला खूप छान असा परिणाम दिसतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामातील मार्गातील जे आपले अडथळे आहेत, आपल्या कामामध्ये येणारे अडथळे, ते सगळे दूर होऊ लागतात. बिघडलेलं जरी काम असेल, अगदी 100% वरून 0% आलेलं, ते देखील हळूहळू मार्गस्थ होऊ लागतं. फक्त गरज आहे ती संयमाची, श्रद्धेची आणि विश्वासाची, हे लक्षात घ्या. कोणतंही काम असू दे, कोणताही उपाय असू दे, तुमचा विश्वास जर दृढ असेल, तर तो उपाय तुमच्यासाठी काम करणार आहे. सलग 21 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. कोणतीही रेमेडी एवढी अवघड नाही सांगितलेली मी. उशीखाली फक्त ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला उशीखाली चांदीचा मासा ठेवू शकता आणि काहीही हरकत नाही आहे हा मासा ठेवायला. कोणाला काही सांगायचं नाही आहे, फक्त गुप्तपणे हे उपाय करायचे आहेत. याशिवाय आपण झोपतो त्या बेडखाली किंवा पलंगाखाली आपल्याला काय करायचं आहे, तर तुरटीचा खडा मोठा आणि एखादं तुम्ही कापूरचा वगैरे तुकडा हे ठेवू शकता. तुरटी आणि सैंधव मिठाचा खडा
एका बाउलमध्ये, काचेच्या बाउलमध्ये ठेवू शकता. असे केल्याने व्यक्तिभोवतीची नकारात्मक ऊर्जा ही तुरटी, हे सैंधव मीठ खेचून घेतं आणि सकाळी उठून हे तुम्ही बाहेर फ्लश आउट करू शकता. यामुळे होतं काय, अनेक भयानक स्वप्नांपासूनही आराम मिळतो. अनेकांना बघा जरा अशी झोप लागली की लगेच काही ना काही वाईट स्वप्न, काही ना काहीतरी पडू लागतात. यामुळे झोप मोड होते आणि उलट जास्तच टेन्शन वाढतं. त्यामुळेच आयुष्यात जर समस्या येत असतील आणि संकट देखील येत असतील तर यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आणखीन एक जबरदस्त लाल किताबातील उपाय, तो म्हणजे कुलूपाशी संबंधित. हा छोटासा उपाय आपण करायचा आहे. अनेक वेळा तुम्ही ऐकला असताल, पण व्यवस्थित सांगते मी. बाजारातून प्रथम एक छोटंसं स्टीलचं कुलूप आणायचं आहे. कुठलंही काही गरज नाही धातूचं आणायचं. जे स्वस्त आणि मस्त आहे ते घेऊन यायचं आहे आणि ते जसंच्या तसं त्या बॉक्समधून फक्त बाहेर काढायचं. चावीने उघडायचा वगैरे प्रयत्न करू नका. चालू आहे काही बघायचा प्रयत्न करायचा नाहीये. ज्या पद्धतीने कुलूप बंद दुकानात दिलेलं आहे तसेच ते घ्यायचं. अंघोळ वगैरे करून संध्याकाळी ते कुलूप देवघरात किंवा आपल्या मंदिरात घेऊन जायचं आहे. संध्याकाळी आल्यानंतर अंघोळ वगैरे स्वच्छ कपडे घातल्यानंतर जवळपास मंदिर आहे तिथे जा. काही हरकत नाहीये मंदिरात केला तरी. ते कुलूप मंदिरात घेऊन जायचं, तिथे ठेवायचं. यानंतर मंदिरामध्ये पूजा वगैरे करायची आहे तिथे. ते कुलूप जे आहे ते घरी आणायचं आणि रात्री झोपताना उशीखाली ठेवायचं. असं का केलेलं आहे आपण? अनेक हातांनी ते कुलूप हाताळून आपल्याजवळ आलेलं असतं. आपल्याला माहीत नाही किती व्यक्तींनी त्याला हात लावलेले आहेत किंवा त्यांची एनर्जी त्यामध्ये आहे. मंदिरात गेल्यानंतर त्या ऊर्जा या कुलपामध्ये समाविष्ट होतात आणि हे एकदम चांगल्या लहरींनी भरतं. चांगल्या लहरी त्यामध्ये येतात आणि मग त्यामध्ये आपण ते उशीखाली ठेवायचं. असे केल्याने व्यक्तीला धनाची देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात येणाऱ्या संकटातून, आर्थिक संकट देखील असतील, त्यातून मार्ग मिळू लागतात. हळूहळू आपण श्रद्धेने आणि भक्तीने हा उपाय जर केला तर त्या व्यक्तीचे बंद पडलेले भाग्य उघडू शकते आणि तो जीवनात यश मिळवू शकतो. हे लक्षात घ्या. फक्त हा उपाय करताना शुक्रवारी आपण हा मंदिरात करायचा आहे आणि शनिवारी हे कुलूप उशाखाली ठेवून तुम्ही रविवारी सुट्टीच्या दिवशी वगैरे हे पुन्हा त्या मंदिरात नेऊन ठेवू शकता. काही हरकत नाहीये. ज्या मंदिरात आपण जाऊन आशीर्वाद घेतला होता त्या मंदिरात हे कुलूप ठेवायचं आहे. दर शुक्रवारी शनिवारी हा उपाय करायचा आहे. सलग 5 ते 6 शुक्रवार. हे लक्षात घ्या. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे प्रत्येक नात्यामध्ये बघा, सध्याच्या या कलियुगामध्ये छोटे मोठे वाद सतत होत आहेत आणि हे जर वाद वाढले तर नात्यामध्ये अंतर येते, दुरावा होतो आणि यामुळे खूप टेन्शन आपल्याला येतं. अनेक गोष्टींमध्ये खूप त्रास निर्माण होतो, खूप वाद निर्माण होतात. तर रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली आपल्याला जास्वंदाचं फूल ठेवायचं आहे. हा उपाय सतत काही दिवस केल्याने म्हणजेच सलग 21 ते 41 दिवस हा उपाय करायचा आहे. यामुळे पती-पत्नीतील मतभेद असू देत किंवा अनेक कोणतेही मतभेद असू देत, ते दोघांमधील प्रेम वाढवतं, नातं अधिक घट्ट करतं, असं मानलं जातं. हे लक्षात घ्या. म्हणून जास्वंदाची फुले ही काय आहेत? ते लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहेत, गणपती बाप्पांना प्रिय आहेत, विघ्नहर्त्यांना. अशा परिस्थितीत झोपताना उशाखाली जर ठेवल्या या गोष्टी तर खरंच खूप छान अनुभव येतो. वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि घरातील वातावरण देखील आल्हाददायक बनते, एकोपा राहतो. हे लक्षात घ्या. तर असे आपले आजचे एकदम साधे, सोपे पण चमत्कारिक उपाय आहेत हे बरं का. एकदम चांगला तुम्हाला रिझल्ट दाखवणारे उपाय आहेत. मोठमोठे स्टोन, मोठमोठ्या शांती करूनही जर उपायाचा परिणाम दिसत नसेल तर हे उपाय करायला काही हरकत नाहीये. फक्त एकच विनंती आहे, व्हिडिओला मनापासून एक लाईक जरूर द्या आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं म्हणा. कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर या गोष्टी जरूर आपल्याला प्राप्त होतात. आणि हो, ज्यांना ज्यांना हा त्रास आहे त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं कार्य मी तुमच्यावर सोपवत आहे. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.